श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर कदाचित तुम्ही स्वतःकडे कधीच पूर्वीसारखं पाहू शकणार नाही. कल्पना करा, जर उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला अचानक तुमच्या मागच्या जन्मातील सगळं आठवलं तर तुम्ही कोण आहात, कोणावर प्रेम केलं होतं, कोणाचा विश्वासघात केला होता आणि कोणामुळे तुमचा मृत्यू झाला होता, काय होईल तुमचं? कदाचित तुम्ही तुमच्या आजच्या आईवडिलांकडे वेगळ्या नजरेने पाहाल. कारण गरुड पुराणानुसार आजची तुमची आई मागच्या जन्मी तुमची मुलगी असू शकते. आजचा तुमचा जोडीदार मागच्या जन्मी तुमचा सर्वात मोठा शत्रू असू शकतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गरुड पुराण सांगतं की जन्म घेण्याआधी आत्म्याला त्याचे अनेक जन्म आठवत असतात. तो देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला या वेळेत चांगला जीवन दे, मी चांगली कर्म करेन. पण जन्म घेताच मायाचा पडदा आत्म्यावर पडतो आणि माणूस सगळं विसरतो. पण का? देव आपल्याला सगळं विसरायला का लावतो? कारण जर प्रत्येकाला त्याचा मागचा जन्म आठवला तर या जगात नाती, प्रेम, संसार काहीच उरणार नाही. लोक जुन्या जन्मातील शत्रूंना शोधत फिरतील, जुने प्रेम परत मिळवण्यासाठी वेडे होतील आणि सूड घेण्यासाठी आयुष्य घालवतील. म्हणून देव आपल्याला नवीन जन्मासोबत नवीन सुरुवात देतो. पण एक गोष्ट देव कधीच विसरत नाही, ती म्हणजे तुमची कर्म. तुम्ही कोणाला दिलेलं दुःख, कोणाचे पुसलेले अश्रू, कोणासाठी केलेली मदत आणि कोणाचा केलेला विश्वासघात, सगळ्यांची नोंद होते. आणि गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला त्याचं संपूर्ण आयुष्य पुन्हा दाखवलं जातं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज तुम्हाला गरुड पुराणातील अशी रहस्य समजणार आहेत जे कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकतील. कल्पना करा, जर तुम्हाला अचानक तुमच्या मागच्या जन्मातील सगळं आठवलं, जर तुम्ही कोण आहात, कुणावर प्रेम केलं होतं, कुणाचा द्वेष केला होता, कोणाला दुःख दिलं होतं आणि कोणामुळे तुम्हाला वेदना झाल्या होत्या, तर कदाचित तुमचं आजचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. पण एक प्रश्न कायम प्रत्येकाच्या मनात येतो, जर पुनर्जन्म खरा असेल तर आपल्याला मागचा जन्म आठवत का नाही? देव आपल्याला सगळं विसरायला का लावतो? गरुड पुराणात यामागचं अतिशय गूढ आणि खोल कारण सांगितले आहे. गरुड पुराणानुसार शरीर नष्ट होतं, पण आत्मा कधीच मरत नाही. आत्मा हा अमर असतो. मृत्यूनंतर आत्मा त्यांच्या कर्मासह पुढच्या प्रवासाला निघतो. जसं माणूस जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो, तसंच आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो. म्हणूनच काही लोक पहिल्याच भेटीत आपले वाटतात, तर काही लोक विनाकारण शत्रूसारखे वाटतात. कारण ही नाती फक्त या जन्माची नसतात, ती अनेक जन्माची असतात, असं गरुड पुराण सांगतं. पण मग प्रश्न येतो की जर आत्मा पुढच्या जन्मात जात असेल तर त्याला मागचं सगळं आठवत का नाही? गरुड पुराणानुसार यामागचं पहिलं कारण म्हणजे देव मनुष्याला नवीन सुरुवात देतो. कल्पना करा, जर प्रत्येकाला त्याच्या मागच्या जन्मातील मृत्यू, वेदना, अपमान, विश्वासघात आणि दुःख आठवत राहिलं तर तो माणूस या जन्मात शांत राहू शकेल का? नाही, तो कायम जुन्या आठवणीमध्ये अडकून राहील. काही लोक मागच्या जन्मातील शत्रूंना शोधू लागतील, काही जुने प्रेम परत मिळवण्यासाठी वेडे होतील, तर काही लोक सूड घेण्यासाठी आयुष्य घालवतील. त्यामुळे संसार, नाती आणि समाज पूर्णपणे कोलमडून जाईल. म्हणून देव आत्म्यावर मायेचा पडदा टाकतो आणि त्याला नवीन जन्मात नवीन सुरुवात देतो. हे शिक्षा नसून परमेश्वराची कृपा आहे. गरुड पुराणात असंही सांगितलं आहे की हा जन्म म्हणजे एक परीक्षा आहे. देव पाहतो की माणूस जुन्या गोष्टी न आठवता कसा वागतो. जर प्रत्येकाला त्याचं जुनं पाप आठवलं असतं तर लोक फक्त भीतीपोटी चांगलं वागले असते. पण देवाला मनुष्याचा खरा स्वभाव पाहायचा असतो. म्हणून आत्मा सगळं विसरतो, पण कर्म कधीच विसरत नाही. प्रत्येक कर्माची नोंद होत असते. आपण कोणाला दिलेलं दुःख, कोणासाठी केलेली मदत
बोललेलं खोटं, केलेला विश्वासघात सगळं कर्माच्या रूपात आत्म्यासोबत राहतं. म्हणून गरुड पुराण सतत सांगतं की चांगले कर्म करा, कारण शरीर इथेच राहणार आहे, पण कर्म आत्म्यासोबत पुढच्या जन्मात जाणार आहे. गरुड पुराणात एक अत्यंत भावनिक गोष्ट सांगितली आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा आत्मा आईच्या गर्भात असतो तेव्हा त्याला त्याचे अनेक जन्म आठवत असतात. त्यावेळी आत्मा देवाकडे प्रार्थना करतो की देवा, यावेळेस मला चांगलं जीवन दे, मी चांगली कर्म करेन. पण जन्म घेताच मायेचा पडदा आत्म्यावर पडतो आणि तो सगळं विसरतो. म्हणून काही संत म्हणतात की लहान मुलाच्या रडण्यातही एक गूढ वेदना असते, कारण आत्मा एका नवीन प्रवासात प्रवेश करत असतो. कधीकधी काही लहान मुलं अचानक अनोळखी भाषा बोलतात. काहींना काही ठिकाण आधी पाहिल्यासारखी वाटतात. काही लोकांना पहिल्याच भेटीत खूप जवळचं वाटतं किंवा काही लोकांबद्दल विनाकारण भीती वाटते. गरुड पुराणानुसार हे पूर्वजन्मातील संस्कार असू शकतात. आत्म्यावर काही कर्माचे आणि अनुभवाचे ठसे इतके खोल असतात की ते नवीन जन्मातही दिसून येतात. म्हणून काही लोक जन्मातच कला घेऊन येतात. काहींना जन्मापासून दुःख मिळतं तर काहींना सहज सुख मिळतं. हे सगळं पूर्वजन्मातील कर्माशी जोडलेलं असू शकतं, असं गरुड पुराण सांगतं. मृत्यूनंतर काय होतं याबद्दलही गरुड पुराणात अतिशय गूढ वर्णन आहे. मृत्यूनंतर आत्म्याला त्याचं संपूर्ण आयुष्य दिसतं. त्याने कोणाला रडवलं, कोणाला मदत केली, कोणाचा अपमान केला, कुठे अन्याय केला, सगळं त्याच्यासमोर उभं राहतं. त्यावेळी पैसा, सौंदर्य, ओळख, सत्ता काहीच उपयोगी पडत नाही, फक्त कर्म सोबत असतात. म्हणून गरुड पुराणात सांगितलं आहे की मनुष्य त्याच्या चेहऱ्यामुळे सुंदर नसतो, तर त्याच्या कर्मामुळे सुंदर असतो. गरुड पुराणात कलियुगातील काही मोठी पापही सांगितली आहेत. आईवडिलांचा अपमान करणे, दुसऱ्यांचा विश्वासघात करणे, पती-पत्नीमध्ये फसवणूक करणे, पैशासाठी अन्याय करणे, गरिबांना त्रास देणे आणि दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणे ही अत्यंत मोठे पाप मानले गेले आहेत. कारण अशा कर्माचा परिणाम आत्म्याला अनेक जन्म भोगावा लागू शकतो. म्हणून गरुड पुराण सतत सांगतं की कोणाचं मन दुखवू नका, कारण प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक वेदनाची नोंद कर्मात होते. आणि सर्वात मोठं सत्य म्हणजे देव आपल्याला मागचा जन्म विसरायला लावतो, पण कर्म कधीच विसरत नाही. आपण आज जे करतोय तेच पुढच्या जन्माचं भविष्य तयार करतोय. म्हणून प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती खूप महत्त्वाची आहे. कदाचित आपण आणि मी याआधीही भेटलो असू, कदाचित ही नाती अनेक जन्माची असतील, पण या जन्मात आपल्याकडे फक्त एकच संधी आहे, चांगलं कर्म करण्याची. कारण शरीर एक दिवस संपेल, पण आत्म्याचा प्रवास कधीच संपत नाही. तर मित्रांनो, गरुड पुराणानुसार आपण या जगात रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच जातो. सोबत येत नाही पैसा, नाही संपत्ती, नाही अहंकार. सोबत जातात फक्त आपली कर्म. आज आपण कोणाला दिलेलं प्रेम, कोणासाठी केलेली मदत किंवा कोणाला दिलेले दुःख, हे सगळं आत्म्यासोबत पुढच्या प्रवासात जात असतं. कदाचित म्हणूनच काही लोक अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि सगळं बदलून टाकतात. काही नाती खूप जवळची वाटतात, तर काही लोक विनाकारण दूर जातात. कारण आत्म्याचा प्रवास हा फक्त एका जन्माचा नसतो. गरुड पुराण एक गोष्ट स्पष्ट सांगतं, देव कधीच अन्याय करत नाही. प्रत्येक माणूस त्याच्या कर्माचं फळ भोगतो. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. म्हणून जर आयुष्यात कधी दुःख आलं तर स्वतःला संपवण्याचा विचार करू नका. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो आणि प्रत्येक आत्म्याला सुधारण्याची एक संधी देव नक्की देतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचं मन दुखवू नका, आईवडिलांचा अपमान करू नका, विश्वासघात करू नका आणि शक्य असेल तिथे चांगलं कर्म करत राहा. कारण शरीर एक दिवस मरेल, पण आत्मा अमर आहे आणि आजचं कर्मच उद्याचं भविष्य ठरवणार आहे. कदाचित आपण आणि मी या आधीही भेटलो असू,
आणि कदाचित पुन्हा पुढच्या जन्मातही भेटू. म्हणून जाताना फक्त एवढंच सांगतो, जीवनात इतकं चांगलं कर्म करा की पुढच्या जन्मातही तुमच्या आत्म्याला पश्चाताप वाटू नये. जर तुम्हाला गरुड पुराणातील अशी रहस्यमय माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि अशाच गूढ सत्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.